नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. थंबनेलवरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचा विषय समजला असेल की आज मी कोणत्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. तर आज मी तुम्हाला आषाढ अमावस्येची, जिला दीप अमावस्या, काठी अमावस्या, दिवे धुण्याची अमावस्या, दिव्यांची आवस अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. तसे आपल्या चॅनेलवर या विषयाचे भरपूर व्हिडिओ आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षी मी एक व्हिडिओ किंवा अजून काही माहिती एक्स्ट्रा द्यायची असेल तर व्हिडिओ बनवत असते. पण चला म्हटलं, सालाबादाप्रमाणे आपण हा नवीन व्हिडिओ पुन्हा बनवूया. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येची संपूर्ण माहिती सांगणार आहे. या दिवशी आपण काय काय करावं, काय करणं टाळावं, दिव्यांची पूजा कशी करावी, दिव्यांची कोणती प्रार्थना या दिवशी म्हटली जाते, तर सगळं काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल. तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर दिल्लीकर मराठी या चॅनेलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा. यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक आध्यात्मिक माहिती, पूजा अर्चांचे व्हिडिओ, म्हणजे त्यामध्ये व्रतवैकल्य असतील, सणावारांच्या पूजा असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ज्योतिषीय तसेच जे काही वास्तुशास्त्रावरील उपाय असतात, या सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत आणि इथून पुढे सुद्धा येत राहतील. म्हणूनच म्हटलं चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा जय माता दी. कारण आषाढ अमावस्या जी आहे ती माता लक्ष्मीला समर्पित आहे. आपण या दिवशी दिव्यांची पूजा करतो, दिव्यांकडे पाहून प्रार्थना करतो. तर ती प्रार्थना कुठेतरी देवी लक्ष्मीला अळवण्यासाठीच आहे. त्याच्यामुळे कमेंट्समध्ये जय माता दी अवश्य लिहा. तर मंडळी, सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की आषाढ अमावस्या यंदा कधी आहे, कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढची माहिती घेऊया. बघा, यंदाचा आषाढ महिना हा 12 ऑगस्ट 2026ला बुधवारच्या दिवशी संपणार आहे. 13 तारखेपासून यंदाचा श्रावण महिना सुरू होईल. पण ही जी अमावस्या आहे ती आदल्या दिवशी म्हणजे 11 ऑगस्ट 2026ला मंगळवारच्या दिवशी उत्तर रात्री 1:53 लागणार आहे आणि त्याच्यानंतर 12 ऑगस्टला बुधवारी ती रात्री 11:06 संपणार आहे. तर उदय तिथीनुसार आपण सणवार किंवा ज्या काही तिथी असतात, विशेष तिथी, त्या पाळत असतो. तर आपल्याला आषाढ अमावस्या जी आहे किंवा त्या दिवशीचं दीपपूजन आहे ते 12 ऑगस्ट 2026ला बुधवारच्या दिवशी करायचं आहे. तर तुम्ही ही पूजा असेल ती तुमच्याकडे जशी परंपरा असेल ना तर त्या वेळेमध्ये करू शकता. म्हणजे काही ठिकाणी असं असतं की आपण दिवे लागणीची वेळ म्हणजे त्यावेळेस दिवे लावतो देवाजवळ म्हणा, तुळशीजवळ म्हणा, गाईच्या गोठ्यात म्हणा किंवा उंबरठ्याच्या बाहेर म्हणा, म्हणजे आपल्या दरवाजात सुद्धा आपण दिवा लावत असतो. तर काही जण काय करतात, ऐन संध्याकाळी दिवस मावळण्याच्या वेळेस ही पूजा करतात. तर काही ठिकाणी ही पूजा दुपारच्या शांत निवांत वेळेत केली जाते. मला हे सांगा, तुमच्याकडे ही पूजा दरवर्षी म्हणजे तुम्ही अगोदरच्या पिढीचं तुमच्या बघितलं असेल की तुमची आई असेल, आजी असेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या ज्येष्ठ स्त्रिया असतात त्या या पूजा करतात. आपण तेव्हा लहान असू तर तेव्हा तुम्ही ही पूजा कोणत्या वेळेमध्ये करताना पाहिलेली आहे किंवा तुमच्या घरी ही पूजा होत होती का? कारण माझ्या घरी ही पूजा दुपारच्या निवांत वेळेमध्येच आई करायची, जेव्हा तिची सगळी कामं आवरायची किंवा त्या अगोदर आजी पण करायची. आता आजी थोडीशी थकलेली आहे त्याच्यामुळे आई, काकू या पूजा करतात किंवा आमच्या वहिनी वगैरे आलेल्या आहेत तर मग त्या या पूजा दुपारच्याच वेळेत, म्हणजे आता जसं त्यांना आपली आधीची जनरेशन, आधीची पिढी सांगते तर त्यानुसार त्या सुद्धा दुपारच्याच वेळेत ही पूजा करतात आणि मी सुद्धा ही पूजा दुपारच्या वेळेतच करते. तर मग तुम्हाला तुमच्या घरी ज्या वेळेत ही पूजा करणं शक्य होतं किंवा दरवर्षी तुम्ही ज्या वेळेत करता त्याच वेळेत करा. कारण व्हिडिओ जरी मी करते, तुम्हाला माहिती सांगते, तर त्याच्यातून तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं तुम्ही घ्यायचं. पण सगळंच तुम्ही माझ्या पद्धतीनेच करा असा कोणताही आग्रह नाही. कारण प्रत्येक घराण्याची जी काही रीत असते, पद्धत असते, ती वेगवेगळी असते. चला, वेळेच्या बाबतीत तुम्हाला समजलं, अमावस्येची वेळ मी तुम्हाला सांगितली. आता आपल्याला या दिवशी मुख्य काम काय करायचं आहे माहिती आहे का? आता यूट्यूबवर बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. ज्वारीच्या लाह्या अगदी इन्स्टंट कशा बनवायच्या, तर तुम्ही त्या बनवून घ्या
किंवा आजकाल दुकानामध्ये सुद्धा त्या मिळून जातात, त्या तुम्ही विकत घेऊन टाका. नाही तर मग तुम्हाला आदल्या दिवशी शक्य होणार असेल, दीप अमावस्येला अजून 2 दिवस बाकी आहेत जेव्हा मी हा व्हिडिओ करते, तर मग तुम्ही आदल्या दिवशी काय करायचं, ज्वारीवर आहे ना, म्हणजे ज्वारीला सर्वात पहिल्यांदा कापडाने पुसून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडासा पाण्याचा हबका म्हणजे पाणी शिंपडायचं तिच्यावर हलकंसं, जेणेकरून ती अशी दमट होते. कापडात ती गुंडाळून ठेवायची. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं, थोडीशी अशी हवेशीर सुकवली किंवा डायरेक्ट जरी आपण ती कढईमध्ये टाकली आणि कमी गॅस करून ती अशी कपड्याने दाबत दाबत जर भाजली ना, छानपैकी लाह्या तयार होतात. कारण इथून पुढे जे श्रावणामध्ये सणवार येतील तर त्या बऱ्याचशा सणावारांच्या पूजेत आपल्याला ज्वारीच्या लाह्या लागणारच आहेत. त्याच्यामुळे बघा, तुम्ही जर महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात राहत असतील आणि तुम्हाला जर लाह्या वगैरे भेटत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून घ्या. आणि जर दुकानामध्ये सुद्धा भेटत नसतील, जरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहेत, तर अगदी सोप्या पद्धतीने आजकाल आपल्याला सोशल मीडियाचा म्हणजे या गोष्टीसाठी तरी चांगल्या प्रकारे वापर करता येतो. तुम्ही लाह्या बनवून घ्या. तर लाह्या लागणार आहे म्हणून मी तुम्हाला थोडंसं ते एक्सप्लेन केलं. आता बघा, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघराची स्वच्छता करायची आहे. देवपूजेमध्ये आपण जी काही भांडीकुंडी वापरतो, मग देवांचं ते तामन असेल देवनान्याचं, देवांना आंघोळ घालण्याचं, किंवा पूजा अर्चनासाठी आपण वेगवेगळ्या वाट्या वगैरे वापरतो. परत आपलं अगरबत्तीचं स्टँड असतं. आता काहींकडे लाकडी असेल त्याच्यामुळे ते असे ओल्या कपड्याने वगैरे पुसून घेत असतील. तुम्ही कसं करता अगरबत्तीचं स्टँड साफ मला सांगा, कारण काहींकडे स्टीलचं असतं, काहींकडे पितळेचं असतं. त्याचबरोबर आपल्याला देवांच्या मूर्ती सुद्धा या दिवशी चांगल्या प्रकारे स्वच्छ करायच्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं, आपली जी दीप अमावस्या आहे, म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण एवढी पूजा अर्चा करणार आहोत, ते दिवे, सगळे दिवे आपल्याला साफ करायचे आहेत. कारण आता श्रावण महिना सुरू होईल, आपण वेगवेगळ्या प्रकारची व्रतवैकल्ये करू, तर मग प्रत्येक पूजेमध्ये आपण वेगळ्या प्रकारचा दिवा किंवा काहीतरी वेगळी गोष्ट आपल्याला लागते ना, की देवपूजेच्या साहित्यातली, तर मग आपण ही साफसफाई दीप अमावस्येच्या निमित्ताने केल्यामुळे काय होईल, की आपला गोंधळ उडणार नाही. कारण आपण संसारी माणसं आहोत, तर आपल्याला आपला प्रपंच सुद्धा सांभाळायचा असतो, पूजा अर्चा सुद्धा करायच्या असतात. आणि आजकालचं युग तर धावपळीचं युग आहे. त्याच्यामुळे मग दीप अमावस्येच्या निमित्ताने आपली ही जी भांड्याकुंड्यांची किंवा देवांच्या मूर्तींची, खास करून आपल्या देवाऱ्याची वगैरे सगळ्यांची साफसफाई होऊन जाईल. तर तुमच्याकडे ज्याही प्रकारचे दिवे असतील, मग ते लामण दिवे असतील, कंदील असतील, समया असतील, परत कुबेर दिवा, आजकाल तर आपल्याला सोशल मीडियामुळे किंवा म्हणजे बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात आणि आपल्याला जे काही आवडतं ते आपण खरेदी करतो. पूर्वीच्या काळी कसं, एखादा दिवा देवपूजेसाठी, बाकीच्या आपल्या घरामध्ये अंधार झाल्यावर किंवा लाईट गेल्यावर लावण्यासाठी ते रॉकेलचे वगैरे दिवे असायचे, कंदील असायचा. आता तर असंख्य दिवे असतात, कारण सजावट ही भरपूर प्रमाणात आजकालच्या पूजा अर्चनामध्ये केली जाते. तर जेवढ्याही प्रकारचे दिवे तुमच्याकडे असतील आणि ते तुम्ही जर आता येणाऱ्या पूजा अर्चनामध्ये वापरत असाल, तर तुम्ही सगळ्या दिव्यांची साफसफाई करून टाका. आता त्याच्यासाठी पितांबरी पावडर असेल किंवा भैया पावडर, तुमच्याकडे जीही पावडर मिळत असेल, किंवा तुम्ही नेहमीप्रमाणे देवपूजेची भांडी जशी स्वच्छ करतात त्याने तुम्ही स्वच्छ करा. त्याचबरोबर तुम्ही त्या पावडरमध्ये जर थोडीशी हळद पावडर मिसळली किंवा तुम्ही फक्त लिंबू दही वगैरे वापरत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद पावडर टाका. कारण ज्या मूर्ती असतात ना, किंवा जे दिवे असतात आपले पितळेचे, तांब्याचे, त्यांना छानपैकी चकाकी येते. बाकी तुमची इच्छा, तुम्ही ज्याही पद्धतीने नेहमीप्रमाणे साफसफाई करत असाल या गोष्टींची, तशी करून घ्या. आपल्याला सगळ्यात आधी या दिवशी आपल्या देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे. आषाढ अमावस्या आहे, त्याच्यामुळे काय करायचं, शिवलिंगावर आपल्याला चंदनाचं लेपन करायचं आहे. पूर्ण शिवलिंगाला चंदनाचा लेप लावून द्यायचा. त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या कुलदैवताची सुद्धा पूजा करतो. आपल्या घरामध्ये जे मंगल कलश असतात, म्हणजे प्रत्येकाच्या घरात एक एक मंगल कलश कुलदेवीच्या नावाने भरून ठेवलेला असतो. त्याच्यामुळे म्हटलं की आपल्या घरी जे मंगल कलश भरून ठेवलेले असतात, म्हणजे असंख्य नसतात, ते एकच असतो, गैरसमज होईल, त्याच्यामुळे थोडंसं स्पष्टीकरण देऊन सांगितलं. तर मंगल कलश जो असतो तो जर आता तुमचा म्हणजे त्याच्यावरचा नारळ, त्याच्यातलं पाणी आटलेलं असेल, पाणी नाहीच त्याच्यामध्ये, किंवा त्या नारळाला कोंब आलेला असेल, तर आता पावसाळा आहे, तुम्ही ते नारळ जमिनीमध्ये लावून देऊ शकतात, ज्याच्यामुळे छानपैकी नारळाचं झाड तयार होईल. किंवा तुमच्या घरी जागा नसेल तर मंदिरांच्या ठिकाणी वगैरे कुठेतरी जाऊन तुम्ही हे वृक्षारोपण करून येऊ शकतात, एखाद्या बागेमध्ये वगैरे. आणि जर शक्य नसेल तर तो नारळ तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचा आहे. समजा मोड वगैरे काही नाही, पण नारळाला नुसती चीर गेलेली आहे, नारळामध्ये पाणी नाहीये, तर ते नारळ तुम्ही फोडू सुद्धा शकतात. बऱ्याच जणांना वाटतं की कुलदेवीच्या नावाने किंवा कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण ते नारळ ठेवतो, तर मग ते फोडायचं कसं, तर असं काही नाहीये.
जेव्हा आपण कलशावरून ते नारळ काढून घेतो तर एक प्रकारे देवीचा प्रसाद म्हणून आपल्याला फोडून खाण्याची ती अनुमती असते, गैरसमज करून घेऊ नका. तर मग ते नारळ तुम्ही फोडून बघा, त्याच्यात जे खोबरं निघतं देवीचा प्रसाद म्हणून आपण ते खाणार असतो ते खाण्यायोग्य असेल तर खा, खराब वगैरे झालेलं असेल तर ते तुम्ही अशा ठिकाणी नारळ ठेवून द्या, विसर्जित करा की जिथे कोणी पाय द्यायला जाणार नाही किंवा कचऱ्यात वगैरे ते टाकू नका, आडबाजूला कुठेतरी तुम्ही ते विसर्जित करून द्या. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी मग नवीन मंगल कलशाची स्थापना करता येऊ शकते किंवा तुम्ही श्रावणाच्या पहिल्या दिवशी सुद्धा त्याची स्थापना करून घेऊ शकतात. या दिवशी तुम्ही आठवणीने नाग नरसोबा घेऊन या, कारण बऱ्याच जणांचा श्रावणाच्या पहिल्या दिवशी गोंधळ उडतो, ही पूजा करू की ती पूजा करू. कारण बघा यंदाचा श्रावणाचा जो पहिला दिवस आहे तो 13 ऑगस्टला आहे, म्हणजे गुरुवारच्या दिवशी श्रावणाची सुरुवात होत आहे. त्याच्यामुळे मग तुम्हाला गुरुवारी लगेच काही पूजा अर्चा करायच्या असतील तर मग गोंधळ होऊ नये म्हणून मग म्हटलं की तुम्ही नागनरसोबा घेऊन या. आपल्याला नागनरसोबाची पूजा नागपंचमीला, त्याचबरोबर जरा जिवंतिका पूजन असेल दर शुक्रवारी, तर ते सगळं लागणार आहे. आता बघा आपल्या अन्नपूर्णा देवीच्या वाटीमध्ये तांदूळ असतात, ते या दिवशी बदलून टाकायचे. ते तांदूळ खाण्यायोग्य असतील, म्हणजे खूप दिवस झाले तुम्ही बदललेच नाही, तर आता सध्या पावसाळा चालू आहे ना, ते जे तांदूळ असतात ते काळपट होतात. तर पक्ष्यांना कसं या दिवसात काही खायला मिळत नाही पावसाळ्यामुळे, म्हणजे अजून थोडंसं धान्य वगैरे यायला, पिकं पाणी यायला टाइम लागणार आहे. तर मग तुम्ही काय करा, चिमण्या वगैरे पक्षी येत असतील तुमच्याकडे काही, तर त्या पक्ष्यांना वगैरे तुम्ही ते तांदूळ देऊन टाका खायला, किंवा गाय येत असेल तर गाईला द्या, किंवा अगदीच खूप म्हणजे यापैकी काही पर्यायच नसेल तर तुम्ही काय करायचं, एखाद्या झाडाच्या बुडाशी ते तांदूळ टाकून द्या. आणि जर व्यवस्थित असतील, तुम्ही 2-2, 3-3 दिवसाला बदलत असतील, तर तुमच्या तांदळामध्ये म्हणजे तुम्ही जे भात वगैरे बनवतात त्या तांदळाच्या डब्यामध्ये ते तांदूळ टाकून द्या आणि दुसरे तांदूळ भरून त्या वाटीमध्ये ठेवा. त्याचबरोबर आपल्या कवड्यांखाली तांदूळ असतात, आपल्या कासवाच्या खाली तांदूळ असतात, तर त्याच्यामधले सुद्धा तांदूळ तुम्ही अशाच पद्धतीने बदलून घेऊ शकतात. अन्नपूर्णा देवीच्या खालचे जे तांदूळ असतात ते जर आपण आपल्या स्वयंपाकाच्या याच्यामध्ये मिसळले, चांगल्या स्थितीमध्ये असले, तर आपल्याला अन्नधान्याची म्हणजे कधीच म्हणजे तुटवडा पडत नाही किंवा चांगली बरकत येते असं म्हणतात. त्याच्यामुळे श्रद्धापूर्वक आपण हे काम करू शकतो. तर आपण सर्व देवी देवतांची पूजा करून घ्यायची. त्याचबरोबर आपल्याला आता दिव्यांची पूजा करायची आहे, तर देवघराच्या समोर जागा असेल तर तिथे मांडा, किंवा कुठेही एखाद्या व्यवस्थित जागेवर तुम्ही एखादा पाट किंवा चौरंग ठेवून त्याच्यावर एक छानपैकी पिवळा किंवा लाल रंगाचा कपडा अंथरून त्याच्यावर सगळे स्वच्छ केलेले दिवे मांडा. आता काही घरी कशी पद्धत आहे की प्रत्येक दिव्यामध्ये वाती घातल्या जातात, जोडवाती, एक जीवाचं आणि एक शिवाचं प्रतीक म्हणून जोडवात आपण दिव्यांमध्ये लावत असतो. तर काही घरी सगळेच दिवे प्रज्वलित करायची पद्धत आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की करा. आणि आमच्याकडे असं आहे की आम्ही एकच दिवा प्रज्वलित करतो, बाकी सर्व दिव्यांमध्ये थोडी थोडी खडी साखर, त्याचबरोबर दुर्वा, आघाड्याची पानं, म्हणजे एकतर दिव्यांमध्ये ठेवतो नाहीतर दिव्याच्या समोर ते ठेवत असतो. तर आता मी तुम्हाला पद्धत सांगते, याच्यापैकी तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही असंच करा. काही बदललेलं राहत असेल तर तुम्ही त्याच्यानुसार मग करून घेऊ शकता. तर काय करायचे, दिवे सगळे मांडून घ्यायचे. दिव्यांना आपण हळदी कुंकू, त्याचबरोबर फुलं, अक्षता वाहायच्या. आता दिव्यांच्या खाली काहीतरी आसन असायला हवं. आपण लाल कपडा तर अंथरलेला आहे, पण आपण थोड्या थोड्या अक्षता जर ठेवल्या आणि जेवढे दिवे आहेत त्यानुसार थोड्या थोड्या अक्षतांच्या आपण राशी करून ठेवायच्या आणि आपण त्याच्यावर ते दिवे मांडायचे त्या अक्षतांवर. आणि मग त्यापैकी एक दिवा आपण प्रज्वलित करून घ्यायचा. सर्वप्रथम त्याची पूजा करायची. त्याच्यानंतर म्हणजे पूजा करायची म्हणजे काय करायचं, त्याला हळदी कुंकू लावायचं, फुलं अक्षता व्हायच्या, नमस्कार करायचा. नंतर बाकी सर्व दिव्यांना आपण हळदी कुंकू, चंदनाचा गंध, म्हणजे जो गंध तुम्ही लावणार आहात यापैकी तो लावून घ्या. त्याच्यानंतर 2-2 दुर्वा आपण त्या प्रत्येक दिव्याला वाहायच्या आहे. दिव्या आपल्या ह्याच्या जे दुर्वा असतात ना, दुर्वा गणपतीला वाहतो, हरळ, तर त्या दुर्वांना वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं. आपण दुर्वा बघतो ना, एकाला एक फुटलेल्या असतात, तर मग त्या 2-2 दुर्वा आपण प्रत्येक दिव्याला अर्पण करायच्या. आघाड्याच्या पानांना सुद्धा खूप महत्त्व आहे. आघाडा तशी औषधी वनस्पती आहे, पण ही जी निसर्ग पूजा असते ना श्रावणाच्या निमित्ताने, म्हणजे सणावारांच्या दरम्यान आपण करतो, नागपंचमी असेल वगैरे, तर त्याच पद्धतीने या दिव्यांच्या पूजेमध्ये सुद्धा आघाड्याच्या पानांना महत्त्व आहे. यापैकी तुम्हाला जर आघाड्याची पानं नाही मिळाली तर तुम्ही बेलाची पानं देखील वापरू शकता, काही हरकत नाही. आणि या दिवशी खास करून बाभळीच्या फुलांना महत्त्व आहे. पिवळ्या रंगाची अशी छोटी छोटी फुलं येतात. आणि माझ्या मते आपण जे म्हणतो ना, आपल्यामधली नकारात्मकता किंवा नकारात्मकता म्हणजे काय, आपल्यासाठी ती काट्यांसमान आहे, तर ती दूर व्हावी
तर म्हणून आपण दिव्यांना तिथे बाभळीची फुलं म्हणजे पूर्वीची लोक वाहत असावी असं मला वाटतं. बाकी तुमचं मत याबद्दल काय आहे मला ते सांगा, कारण या अमावस्येला त्याच्यामुळेच काटी अमावस्या असं म्हटलं जातं. तर मग त्याचंच एक प्रतीक म्हणून कुठेतरी त्या गोष्टी आपण जे म्हणतो ना, ज्या गोष्टी आपल्याला काढून टाकायच्या आहेत तर त्या आपण देवाच्या चरणी बऱ्याच वेळा वाहतो. याचं जे उदाहरण आहे ते तुम्हाला श्रावणाच्या पूजेत नक्की येईल, सोमवारच्या पूजेमध्ये. कारण धोत्रा त्याला विषारी मानलं जातं तरी तो भगवान शिवशंकरांना अर्पण केला जातो. त्याचबरोबर दारू, मद्य हे सुद्धा आपल्यासाठी हानिकारक आहे, तरी सुद्धा काही शिवमंदिरांमध्ये मद्य हे भगवान शिवांच्या चरणी वाहिलं जातं. याचा अर्थ असा नाही की त्यांना ते प्रिय आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की ज्या गोष्टी तुम्हाला सोडायच्या आहे, ज्यांचा तुम्हाला त्याग करायचा आहे, त्या गोष्टी इथे तुम्ही माझ्या चरणी वाहू शकता. म्हणजे त्यामुळेच आपण इथे दिव्यांना ती पिवळ्या रंगाची फुलं वाहतो. आणि अमावस्येला तसंही पिवळ्या रंगाच्या फुलांना महत्त्व आहे. बाभळीची फुलं मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर तुम्ही पिवळ्या रंगाची म्हणजे झेंडूची फुलं वगैरे, शेवंतीची फुलं आता सध्या मिळत असतील तर ती फुलं तुम्ही वाहू शकता. ज्वारीच्या लाह्या देखील आपण प्रत्येक दिव्यासमोर वाहायच्या आहेत. त्याचबरोबर गणपती बाप्पांना या दिवशी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा. आणि आपण आषाढ तळतो, म्हणजे आषाढामध्ये आपण बरेच तेलकट तळलेले पदार्थ बनवत असतो. तर तुम्ही शेवटच्या दिवशी काही तळण करणार असाल, म्हणजे भजी म्हणा, गोड पुऱ्या म्हणा, किंवा अजून तुम्हाला जे काही पदार्थ बनवायचे असतील, काही ठिकाणी धिरडे आणि गुळवणी सुद्धा बनवले जातात. आता हे तेलकट नाही, पण आषाढाचा तो मान असतो धिरडे गुळवणी बनवण्याचा. तर मग तुम्ही ते सुद्धा नैवेद्य इथे अर्पण करू शकता दिव्यांच्या समोर. किंवा ज्वारीच्या लाह्यांचा मान आहेच, त्याच्यामुळे काही हरकत नाही. आता ही जी दिव्यांची पूजा आहे तशी ती एकदम साधी सोपी आहे, म्हणजे तिच्यामध्ये असा अवघड किंवा खूप काही समजावून सांगण्यासारखं असं काही नाही. तर ही पूजा मांडायची, पण दिव्याकडे आपण आपल्या चांगल्या आरोग्याची, सुखसमृद्धीची, घरातल्या सर्व व्यक्तींच्या कल्याणाची प्रार्थना करायची आहे. तर ती प्रार्थना मी तुम्हाला म्हणून दाखवते. कारण ही दीप अमावस्या जी आहे ती म्हणजे ज्ञानाची अज्ञानावर मात, यशाची अपयशावर मात, त्याचबरोबर प्रकाशाची अंधारावर मात, अशा पद्धतीने ही दीप अमावस्या आपल्याला साजरी करायची आहे. तर सर्वांनी दिव्यांची मांडणी करून झाल्यावर, आणि जरी तुमच्याकडे सर्व दिवे प्रज्वलित करत असतील तरी पण ते सर्व दिवे प्रज्वलित करताना काळजी घ्या. आपल्या घरी लहान मुलं बाळं असतात आणि काही घरी अशी पण पद्धत आहे की आपण या दिवशी सर्व दिव्यांची पूजा करतो तर त्या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं. आमच्याकडे ही पद्धत नाही, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही कणकेच्या दिव्यांनी तुमच्या मुलांचं वगैरे औक्षण करू शकता. आणि ज्यांच्याकडे कणकेचे दिवे बनवले जात नाही त्यांनी कोणता तरी एक दिवा त्याच्यामध्ये ठेवा. त्याचबरोबर औक्षणासाठी जो काही गंध, अक्षता, जे काही आपल्याला लागतं ते ताट तयार करा आणि आपल्या घरातल्या मुलांचं, मुलींचं औक्षण करा. मुलांना जसं वंशाचा दिवा म्हटलं जातं आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये, त्याच पद्धतीने मुली या सुद्धा वंशाच्या पणत्या आहेत. त्यांच्याशिवाय पुढचा जो वंश आहे तोच तयार होणार नाही. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो ना, निर्मितीचं जे काही मूळ आहे, स्त्री असो पुरुष असो, तर ते मूळ कुठेतरी स्त्रियांमध्ये आहे. त्याच्यामुळे भेदभाव करू नका. मुलांचं, मुलींचं दोघांचंही औक्षण करा. त्यांच्या कल्याणासाठी देवाकडे प्रार्थना करा. आणि त्यांना घेऊन जर तुम्ही ही दीपपूजा केली, त्यांना समजावून सांगितलं या दीपपूजनाचं महत्त्व, तर ते सुद्धा पुढच्या पिढी जे आता नागरिक असणार आहेत त्यांना सुद्धा समजेल की आपल्या संस्कृतीमध्ये या पूजा अर्चा का म्हणून केल्या जातात. आणि हो, आपल्याकडे या अमावस्येला गतहारी अमावस्या म्हटलं जातं. म्हणजे हेच तुम्ही लहान मुलाबाळांना सांगा, दुसरा शब्द सांगू नका. आपल्याच सणावारांची आपण खिल्ली उडवणं किंवा तमाशा बनवणं हे कुठेतरी चुकीचं आहे. त्याच्यामुळे या दिवशी आपण या अमावस्येला गतहारी का म्हणतात, तर गत म्हणजे होऊन गेलेला आणि आहार, हार म्हणजे आहार, आहारात आपल्याला इथून पुढे बदल करायचा आहे. तर त्याच्यामुळे आपण या अमावस्येला गतहारी अमावस्या म्हणतो असं समजावून सांगायचं. आता दिव्यांची प्रार्थना बऱ्याच ठिकाणी थोड्याफार पद्धतीने वेगवेगळी म्हटली जाते. मला जशी माहिती आहे, आम्ही जशी लहानपणापासून म्हणत आलेलो आहोत, तर ती दिव्यांची प्रार्थना मी तुम्हाला म्हणून दाखवते. तुम्हाला जर योग्य वाटली तर तुम्ही नक्कीच ती या दीप अमावस्येला म्हणू शकता. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या रे दीपकार कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार,
तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यान्नात दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देव देवतांच्या पायापाशी ये ग लक्ष्मी बैस ग बाजे माझे घर तुला साजे घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना सुख समाधान आरोग्य शांती लाभू दे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तर अशा पद्धतीने ही दिव्यांची प्रार्थना आपण म्हणायची आणि माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित आहे, त्याच्यामुळे मी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके हा श्लोक देखील म्हटलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा। काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा। आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ इथे देऊन तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।